लक्षात ठेव, कालच आलोय आपण इथे आणि तात्यांनी काय सांगितलंय? निशा बेटी, तू आता माझी मुलगी नाहीस तर जोगांची सून आहेस. तेव्हा तुझ्या चांगल्या गुणांनी माहेरचं नाव सासरी मानाने घेतलं जाईल. काकू, आम्ही वाडा बघू? बघा, पण आधी खाली तर या. समीर दादा, तुमच्यासाठी भेटवस्तू आले, तेवढी तुमच्या खोलीत ठेवले. मिळालं का गिफ्ट? हो अजय, गिफ्ट मिळाली आहे, खूप छान आहे. मला सांग, कुठून मिळवलीस रे मूर्ती? कसा वाटला माल? अरे माल काय म्हणतोयस याला? कलेचा किती अप्रतिम नमुना आहे बघ. तुझ्यासाठी कला, माझ्यासाठी फक्त पैसा. इकडे जाऊ नका. का? आई साहेबांचा हुकूम आहे. ह्या घे किल्ल्या.
करायचं नव्हतं. काय ना या वाड्याचा इफेक्ट येतो. मगाशी माहिती आपण त्या रूम मध्ये जाताना तुझ्या सासूबाईंनी अडवलं. मला ना भुलभुलैयाची आठवण आली. मग मी पण म्हटलं आम्ही मंजलिका. सॉरी ना गदी. केवढ्यांदा घाबरवलंस मला. शी. बी ब्रेव दीदी. आणि असं काहीही नसतं. आणि काय ग सायन्स स्टुडंट ना तू आणि तात्यांनी संमोहनशास्त्र शिकवलंय ना तुला. मग असं काय झालं की करायचं काय. शहाणी झालीयस तू, कळलं ना. खरं तर मी तुझी प्रॅक्टिस घेत होते तुला घाबरायला नको म्हणून. हो हो कारण ती तुझी सासूबाई आहे ना ती महामाया. उगाच काहीतरी बडबडू नकोस. अरे म्हणजे काय नेहमी आपलं कधी जाणार आहेस एवढंच विचारते. तू तात्यांना फोन केलास. आता काय झालं हसायला उभी. तुझी सासू पण हेच विचारते. थांब मी फोन करते. हॅलो तात्या ओवी बोलते. हां कधीपर्यंत पोचताय. ओके बाय. काय म्हणाले. उद्यापर्यंत येतात म्हणाले. आणि कसेत विचारलं का, जेवलेत का ते. अरे ग विचारायचंच राहिलं. तू म्हणजे ना ओवी. बस इथे. ओवी तू खूप लहान होतीस जेव्हा आपली आई सोडून गेली आपल्याला. तुला आणि मला तात्याने कसं सांभाळले ना त्यांचं त्यांनाच माहीत. तुझं आणि तात्यांचं पटत नाही. तुमच्या दोघांमधला संवाद साधण्यासाठी मीच कायम मध्ये असते. पण ओवी आता मी नसणार आहे तेव्हा तुला त्यांना सांभाळून घ्यायचंय. काय आयुष्य असतं ना आपलं. आपण जिथे जन्माला येतो ज्या आई बाबांबरोबर आपण असतो आपल्या जवळची माणसं इतकंच काय तर आपलं नावही आपण बदलून टाकतो. अगदी आपलं अस्तित्व मिटवून आपण एका नव्या जगात प्रवेश करतो. पण तेच आपला साथीदार त्याच्या आयुष्यात काहीच बदल होत नाही कधी. एवढं की अगदी त्याच्या रूम मधल्या वस्तूही कधी बदलत नाही. तो किती विचित्र आहे ना आयुष्य. पण तात्या म्हणतात की ही स्त्रीला मिळालेली देणगी आहे. एकाच या जन्मी जाऊन फिरूनी नवी जन्मे नवी. तात्यांची काळजी घे. समीर. निशा एवढ्या एकाच गोष्टीची आवड आहे त्याला. अशा कलात्मक वस्तू पुरातन मूर्ती म्हणून तर ही अडगळीची खोली दिली आहे त्याला. मला ना अशा मूर्तींची भीतीच वाटते. आई ही मूर्ती तुला आवडली आहे ना मग किंमत नको सांगूस. मी या आताच्या गोष्टी हिशोबाचाच धरत नाही. अगं अजयने लग्नाची गिफ्ट म्हणून पाठवली ही मूर्ती. अजयने पाठवली आहे. हां 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 म्हणजे रामू म्हणत होता तीच काही. अरे काय आहे एवढा चांगला मित्र ना तुझा मग अशी गिफ्ट पाठवायची. आणि लग्नाला का नाही आला तो. आई अगं काही कामानिमित्त त्याला बँगलोरला जावं लागलं म्हणून तो येऊ शकला नाही. पक्का बिझनेसमन आहे. काहीतरी काम असणार ना. बरे बघ मी जरा नाक्यावर जाऊन येतो. आलोच. अरे हां काही आणायचं आहे का. नाही नको फक्त तू जरा लवकर ये. आलो.
काकू, आमच्या घरी ना अशा कलात्मक वस्तू खूप आहेत, पण 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 काय? पण तात्यांनी त्या सगळ्या माडीवर टाकल्या. का? ठाऊक नाही, पण ठीक आहे ग, नसते काय काही ना अशी कलात्मक गोष्टींची आवड. याची किंमत लाखात येईल. ज्याला फक्त कलात्मक गोष्टींची आवड आहे तोच हे घेऊ शकतो. कलात्मक वस्तू. काय गंमत आहे, ज्याने ही बनवली असेल त्याला कल्पनाही नसेल काय बनवलंय. किंमत, पैसा, कलेचा बाजार सगळ्यात सोपा. भावनेवर चालतो. मनाला भावलं तर वाटेल ती किंमत, नाही तर कचरा. या बिझनेसमध्ये या कलाकारांची नजर जाणून घेत तर लखपती होणं सहज शक्य आहे. ही चीज तर कमावून देईलच, पण कोणाला सांगू? यात जो दोष आहे तो असं काही नसतं. अंधश्रद्धा आहे सगळी. कदाचित माझ्यासारखा कोणीतरी असेल ज्याला याची किंमत ठाऊक असेल आणि ती सहज कुणाच्या हातात पडू नये किंवा चोरीला जाऊ नये म्हणून अफवा पसरवली असेल. मला तसं काही जाणवलं नाही. काय काय घेणं देणं म्हणा. आय वॉन्ट मनी. नंतर हिला फेकून दिलं तरी काय फरक पडणार आहे? कोण? वैभव जमाले? नको, खूप किटकिट करेल. मंजिरी देवी? यस. नको नको, ती मूर्तीपेक्षा माझ्याचकडे बघत बसेल. ओ गॉड. राईट. समीर. समीर घिला पीस. समीर जोग. यस. नाही आई, मला नाही पटले. काय? अगं निशाला या घरामध्ये किमान सेटल तरी होऊ दे. अरे सेटल काय व्हायचंय त्यात? एकदा लग्न लागलं, अक्षता पडल्या की सासर हेच मुलींचं सर्वस्व असतं. त्यात विचार काय करायचा आहे? आई मला हे सगळं मान्य आहे, पण ती नवीन आहे. एकदम तिच्या हातात चाव्यांचा जुडगा कशाला द्यायचा मग? त्यातून पडली ती गावाकडची. किमान सगळं तिला समजून तरी घेऊ दे. समजून काय घ्यायचंय समीर त्यात? आणि माहेरी ती सगळं स्वतः सांभाळत होती. म्हणजे तात्यांनीच तसं सांगितलंय मला. आई विना पोरगी, त्यामुळे तिला सगळ्याची सवय आहे. हेही मला मान्य आहे, कारण ती आहेच तशी. मला एक कळत नाहीये, आपण का बोलतोय या विषयावरती. निशा ही तुझी पसंती आहे आणि बायको म्हणून ती मला मान्य आहे. तरी सुद्धा या घरात जे काही घडलंय ते तिला. वेडा आहेस का तू समीर? अरे किती समजावायचं तुला? पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा उल्लेख करून त्याला नको एवढं महत्व देताय तुम्ही. तुम्ही म्हणजे आबा काही बोलले का? काय बोलले? ते म्हणाले की निशाला आजच्या सगळं सांगून टाक. काय? जाऊ दे रे ते. हे बघ समीर, जुन्या गोष्टी आता तू विसरून जा. तू नव्या आयुष्याला सुरुवात करतोयस तेव्हा त्याला नव्यानं सामोरा जा. जुना अनुभव फक्त गाठीशी ठेवायचा. हे सगळं आता संपलंय. निशा या घरात येण्यापूर्वी मी स्वतःच ते सगळं संपवलंय. तिला कसलाही धोका नाहीये. मला सांग, ती आल्यापासून तुला काही जाणवलं? नाही.
पण काय समीर, अरे झालं गेलं सगळं गंगेला मिळालं, आता नव्या आयुष्याला सुरुवात कर. हे बघ, निशाला सुखात ठेव. घरची लक्ष्मी सुखात असली ना की सगळं घर सुखात नांदतं. होय, पण आई, तिच्या बाबतीत निशाच्या कानावर काहीतरी येणारच ना. मग तेव्हा काय करायचं? तिला सगळं काही सांगणं हे माझं कर्तव्य नाही? अगं, एक नवरा म्हणून तिच्या समोर जाताना मला हे सतत जाणवत राहतं. एक अर्धांगिनी म्हणून माझ्या बाबतीतलं सगळं काही तिला समजणं हे आवश्यक आहे. योग्य वेळ आली की सांगायचं, सांगावंच लागेल. पण योग्य वेळ आली की या उपर तुझी मर्जी. निशा, मला क्षमा कर ग. मी तुला नाही बायकोसारखं वागवत. पण वेळ आली की मी सगळं काही सांगेन तुला. प्लीज आत्ता क्षमा कर मला. अहो अहो, उठताय ना? हो. किती वाजले? 9:30 झाले. हां. काय? 9:30? शपथ, आई ओरडणार आता. अहो नाही ओरडणार आई. काय नाही ओरडणार? उशिरा उठलं की ओरडते आई. अजून काही दिवस तरी असं चालेल का? निशा, मला समीर, आलो मी फ्रेश होऊन येतो. तू लगेच या, पण उशीर झालाय. बापरे. अजय, अरे बस ना, बस. समीर, अजय आलाय रे. अजय, मला तुझं हेच आवडत नाही. काय काकू, डील खरंच महत्वाचं होतं. म्हणजे अर्जंट बेंगलोरला जावं लागलं. आता मी असं करेन का? समीरचं लग्न आणि मी नाही, असं होऊ शकतं का? हाडाचा बिझनेसमन आहेस तू. स्वतःचं लग्न असलं ना तरी म्हणशील काय करणार, महत्वाचं डील होतं, नाहीतर मी असं करीन का? ये ना, ये निशा. अजय, हां, निशा समीरची बायको. हॅलो. निशा, हा अजय. हाय. ये ना, ये बस. आई तुम्ही बसा ना, मी करते सगळं.
तुम्ही चहा घेणार की कॉफी? अगं नको, हा घरचाच आहे आणि रामूला सगळं माहिती आहे. तू बस आरामात. आणि ओवी कुठे आहे? ती रुखवाताचं सगळं काढून ठेवते. बाय, मी आले सर. तुम्ही बसा गप्पा मारा. हां. अस्सल बावन कशी आहे?